5-6 महिन्यापूर्वी माझं औरंगाबादला व्याख्यान होतं आणि आता मी राहायला पुण्यामध्ये आहे, पण वर्षभर प्रवास चालू असतो शिंदे साहेब, त्यामुळे पाठ दुखते. आणि मग विचार केला की आपल्याला औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला व्याख्यानाला जायचं आहे ना, तर आपण गाडीनं नेता आपण शिवशाहीने जाऊया, म्हणजे आराम करता येईल. बानकेले साहेब पुण्यामध्ये शिवाजीनगरला आलो, शिवशाहीमध्ये बसलो, शिवशाही चालू झाली आहे. शिवशाही अहमदनगर पर्यंत आली. अहमदनगरला आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत एक 3-4 वर्ष वयाचं पोरग होतं, नातू असेल आजीचा. गाडी चालू झाली आहे आणि गाडी चालू झाल्यानंतर आजी झोपायचा प्रयत्न करते, पण ते पोरग काय आजीला झोपू देत नाही. सारखं आजीची पिशवी ओढ, आजीचा पदर ओढ, आजीची पाण्याची बाटली ओढ, आजीला सारखं त्रास देत आहे. मी बराच वेळ हा गोंधळ बघतोय आणि बऱ्याच वेळानं आजी मला म्हटली, बाळा मला जरा मदत करतो का? मी म्हटलं आजी काय करू? आजी म्हटली, बाळा हे पोरग काही झोपायला तयार होत नाही, मी याला उचलते, याचे पाय तू तुझ्या मांडीवर घे, याचं डोकं मी माझ्या मांडीवर घेते, याला मी जरा थापडते, म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी हरकत नाही. आजीनं ते पोरग उचललं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं आणि आजीनं ते पोरग थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोरला थापडवतीये, झोपवतीये आणि म्हणतीये, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळे ना, म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतीये. मी आजीला विचारलं, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतीये? आजी म्हटली, बाळा यो माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता, त्यानं डिप्लोमा काही केला नाही, तो यालाच घेऊन आला, म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटला ही परिस्थिती आहे. शिकवायचं आम्हाला सांगावं लागेल ना, आम्हाला आपल्या पोरांना घडवायला लागेल ना. जेवढे पालक आलेत, पोरं आपली बसवायला पाहिजेत, आपली पोरं आपण आणली पाहिजेत, कारण आपल्या पोराचं प्रबोधन करायचं काम आमचं आहे.